हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. चला तर मग पाहुणे येणार आहेत आणि चटकन नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही आहे, तर ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा. छान होते आणि चवीलाही अप्रतिम अशी झटकेपट अगदी 10 ते 15 मिनटात तयार होते. बघा, मेंदू वडे अगदी बाहेरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट असे आपले मेंदूवडे तयार होतात. अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तुपामध्येच 1 वाटी ताक, त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच ओली मिरची व जिरे घालून घेतलेले आहे. त्याच्यामध्येच 1 वाटी बटाटा उकडलेला आहे, तेही ह्याच्यामध्ये मी घालून घेते आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, जेणेकरून जो बटाटा आहे तो पूर्ण एकजीव होईल आणि चांगला असा मिक्सही त्याच्यामध्ये होईल. बघा, आता छान अशी उकळी आली की त्याच्यामध्येच 2 वाटी रवाही, त्याच वाटीने 2 वाटी रवाही घालून घेते मी त्याच्यामध्येच आणि छान असं मिश्रणही एकजीव करून घ्यायचं आहे. परतून काय होतं ना, बाहेरून कोणतं आलं तर रोजच आपण बनवतो ना पोहे उपीट, आणि वेगळं काहीतरी म्हटलं तर छानही वाटतं त्यांनाही. आणि म्हटलेलंच आहे अतिथी देवो भव. सकाळ सकाळी नाश्त्याची वेळ होती. बघा, 5 मिनटं मी वापरत ठेवलेलं आहे. तोपर्यंत 1 वाटी आपले जे आपण नाश्त्यासाठी पोहे घेतो ते घेतलेले आहेत आणि तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं चांगली अशी त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. बघा, पूर्ण अशी पावडर, छान अशी पावडरही बनवून घ्यायची आहे. आता बघा, पावडर बनवत होते तोपर्यंत आपलं इकडं पीठही चांगलं असं वापरलेलं आहे. रवा छान शिजला गेलेला पण आहे. बघा, आता मी परातीमध्ये जोपर्यंत थोडं गरम आहे तोपर्यंतच काढून घेते. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे. मी मीठ ह्याच्यामध्ये ज्यावेळी मिश्रण करतो त्यावेळेला वापरलेलं नाही, शेवट वापरते. त्याच्यामध्येच पोहेही बारीक करून घेतलेलं पीठ होतं तेही घालून घ्यायचं आहे. असं छान असं गरम गरम असतं तोपर्यंतच मिक्सही करून घ्यायचं आहे. आणि आपण चपातीला म्हणजे कणिक मळतो ना, त्याप्रमाणेच असं पीठ छान असं हाताने मळून घ्यायचं आहे. बघा, आता किती छान असं पीठ हे आपलं मळून झालेलं आहे. साईडला तूपही घेतलेलं आहे. तुपाच्या हाताने छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे मध्य आकारी तूप थोडं लावायचं आहे, म्हणजे कसं छान होतात आणि छान चवीलाही अप्रतिम असे होतात. भाऊजींनाही दिले होते, आज मी आले होते ना त्यामुळे त्यासनीही दिले होते. वडे होते तोपर्यंत मी साईडला तेलही गरम करत ठेवलं होतं. पटकन असे वडेही सोडून घेते तेलामध्ये. बघा, आता क्रिस्पी असं छानसं आपले वडे मंद आचेवरती, आधी सुरुवातीला मंद आचेवरतीच थोडं भाजून घ्यायचे आहेत. वडे तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबरच खोबऱ्याची चटणीही बनवलेली आहे. बघा, तर मग तुम्ही बघू शकताय किती छान आपले वडेही तयार झालेले आहेत. चला तर मग अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा रेसिपी कशी झाली आहे ती. श्री स्वामी समर्थ.